हरतालिका तृतीया उपवास, चुकूनही हा पदार्थ खाऊ नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत हरतालिका तृतीया उपवास याविषयी। या उपवासाचे आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत मोठे महत्त्व आहे। विशेषतः स्त्रिया हा उपवास मोठ्या भक्तिभावाने करतात, कारण हा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मानला जातो। देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी या दिवशी कठोर उपवास केला होता। त्या घटनेच्या स्मरणार्थ आजही हा व्रत प्रचलित आहे। पण मित्रांनो, उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी हाच त्यामागचा उद्देश आहे। आणि म्हणूनच काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात। या नियमांचे पालन न केल्यास उपवास अपूर्ण राहतो। म्हणून आज आपण जाणून घेऊया, हरतालिका तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणते पदार्थ खाऊ नयेत, नाहीतर संपूर्ण व्रत भंग होते। सर्वप्रथम लक्षात ठेवावे लागते ते म्हणजे धान्याचे पदार्थ टाळणे। भात, पोळी, पिठाचे पदार्थ या दिवशी खाणे निषिद्ध आहे, कारण धान्य हे उपवासासाठी शुद्ध मानले जात नाही। उपवास म्हणजे उपाशी राहूनही देवाचे स्मरण करणे, त्यामुळे फक्त फळे, दूध, सुपारी, पाणी यांचा वापर केला जातो। दुसरे म्हणजे कडधान्ये खाऊ नयेत। उडीद, मूग, मसूर, चणा, वाटाणा अशा डाळी या दिवशी निषिद्ध आहेत। शास्त्र सांगते की या पदार्थांचा उपवासात उपयोग केल्यास व्रताचा भंग होतो, त्यामुळे स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी। तिसरे, कांदा आणि लसूण पूर्णपणे टाळावे। हे पदार्थ तामसी मानले जातात। तामसी पदार्थ खाल्ले की मन अशांत होते, आणि उपवासाचा खरा हेतू असतो मन शांत करून ध्यानात गुंतणे। त्यामुळे कांदा, लसूण खाल्ल्यास उपवास निष्फळ ठरतो। चौथा महत्त्वाचा नियम, मांसाहार अजिबात करायचा नाही। मांस, मासे, अंडी हे पदार्थ या दिवशी घेणे महापाप मानले जाते। जर कुणी मांसाहार केला तर त्याचा उपवास कधीही घडत नाही। पाचवा नियम, दारू, मद्यपान, तंबाखू, गुटखा यांचा त्याग। हे सर्व पदार्थ मन व शरीर अस्वच्छ करतात, त्यामुळे देवतेच्या पूजेसाठी हे अयोग्य ठरतात। आता तुम्ही विचाराल, जर कुणी चुकून एखादा पदार्थ खाल्लाच तर काय करावे? तर शास्त्र सांगते की ताबडतोब मनापासून ओम नमः शिवाय किंवा देवी पार्वतीचा जप करावा, देवापाशी क्षमा मागावी आणि पुन्हा तीच चूक न करण्याचा निश्चय करावा। मित्रांनो, हरतालिका तृतीयेच्या दिवशी जागरण करणेही महत्त्वाचे असते। संध्याकाळी स्त्रिया शिव पार्वतीची मूर्ती सजवतात, देवी पार्वतीचे हार्दिक पूजन करतात। दिवसभर निर्जल उपवास करून रात्रभर जागरण केले जाते। हरतालिकेची कथा सांगितली जाते, भजन, कीर्तन, जप यांचा कार्यक्रम होतो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो। या दिवशी शुद्ध सात्विक अन्नाचाच उपयोग करावा, त्यामुळे शरीर हलके राहते, मन प्रसन्न राहते, आणि प्रार्थनेत एकाग्रता येते। म्हणूनच या दिवशी फळे, दूध, पाणी, खजूर, बदाम चालतात। पण धान्य, डाळी, कांदा, लसूण, मांसाहार हे पूर्ण वर्ज्य आहेत। उपवास करताना शरीर जरी त्रास देत असले तरी सहन करावे, कारण या सहनशीलतेतच खरी तपश्चर्या आहे। माता पार्वतीने सुद्धा हिमालयाच्या कठोर डोंगरात उपवास केला होता। दिवसेंदिवस उपाशी राहून तिने भगवान शंकरांचे ध्यान केले। अखेर तिच्या भक्तीमुळे शंकर स्वतः तिच्या आयुष्यात आले। म्हणून स्त्रिया या दिवशी तिच्या त्या तपश्चर्येचे स्मरण करून उपवास करतात। या उपवासामुळे स्त्रीला पतीचे दीर्घायुष्य मिळते, संसारात सुख समृद्धी लाभते, आणि अखंड सौभाग्य टिकते। पण जर नियम पाळले नाहीत, चुकून जरी एखादा पदार्थ खाल्ला, तर उपवासाचे पुण्य नष्ट होते। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने उपवास करताना दक्षता घ्यावी। घरात वेगळे अन्न ठेवावे, उपवासाचे फळाहार वेगळे ठेवावे, जेणेकरून चुकीनेही अयोग्य पदार्थ तोंडात जाणार नाहीत। या दिवशी मनवाणीही शुद्ध ठेवावी। खोटे बोलणे, वाद घालणे, कटुवाणी बोलणे टाळावे, कारण उपवास फक्त अन्नत्याग नाही तर वाणी, मन, शरीर शुद्धीचा दिवस आहे। म्हणून हा दिवस पूर्ण भक्तिभावाने साजरा करा।
शिव पार्वतीची कथा मन लावून ऐका. हरतालिका व्रत ही कथा ऐकल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही. देवी पार्वतीची प्रार्थना करा आणि मनात सतत ओम नमः शिवाय हा मंत्र जपा. यामुळे चुकून काही त्रुटी झाली तरी देव क्षमा करतात. पण जाणून बुजून नियम मोडू नयेत. म्हणूनच म्हणतात धान्य, डाळी, कांदा, लसूण, मांसाहार वजा. हा नियम पाळला की उपवास फलदायी ठरतो. आजच्या धावपळीच्या जीवनात काही जणी म्हणतात एवढे कठोर उपवास कसे करायचे, पण लक्षात ठेवा आई, आजी, पणजी यांनी हे नियम काटेकोर पाळले आहेत. त्यामुळे त्यांना घरात सुख शांती लाभली आणि म्हणून आपणही तोच मार्ग स्वीकारायला हवा. हरतालिका उपवास म्हणजे स्त्रीसाठी तपश्चर्या. ही एक परीक्षा आहे तिच्या श्रद्धेची. ही एक संधी आहे तिच्या भक्तीची. आणि हीच संधी तिच्या आयुष्यात सौभाग्याचा आशीर्वाद घेऊन येते. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, उपवास पवित्र मनाने करा. निषिद्ध पदार्थ टाळा. देवाचे नाव घ्या आणि माता पार्वतीचे आशीर्वाद नक्की मिळवा. काही जणी उपवास करताना म्हणतात मला तहान लागली, भूक लागली. पण उपवासाचा उद्देशच आहे त्या तहान भुकेला सहन करून देवाचे स्मरण करणे. शरीर त्रासले तरी मन बळकट राहिले पाहिजे आणि तो बळकटपणा देवाच्या कृपेने मिळतो. म्हणून या दिवशी नुसता उपवास न करता प्रार्थना करा. हे महादेव, हे पार्वती माता, आमचं जीवन सुखी करा. असा जिव्हाळ्याचा संवाद साधा. देव नक्की ऐकतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. म्हणूनच हरतालिका तृतीयेच्या उपवासाचे महत्त्व इतके मोठे आहे. हा उपवास स्त्रीला मानसिक बळ देतो, तिच्या जीवनात आनंद आणतो, संसाराला सुख समृद्धी देतो. म्हणून प्रत्येक स्त्रीने हा उपवास श्रद्धेने करावा. आता पुन्हा एकदा लक्षात ठेवा, चुकूनही हा पदार्थ खाऊ नका. धान्य, डाळी, कांदा, लसूण, मांसाहार, दारू, तंबाखू हे सर्व पदार्थ उपवासाचे घातक आहेत आणि यामुळे उपवास कधीच घडत नाही. उपवास करताना सात्विक अन्न घ्या. मन शुद्ध ठेवा, वाणी गोड ठेवा, वर्तन नम्र ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाचे सतत स्मरण करा. हरतालिका उपवास ही एक सुंदर परंपरा आहे. हिचे पालन केल्याने कुटुंब सुखी राहते, पतीला दीर्घायुष्य मिळते, संसारात आनंद नांदतो आणि स्त्रीला अखंड सौभाग्य लाभते. म्हणून या उपवासाचे महत्त्व कधीही कमी लेखू नका. देवता भावनाच पाहतात. जर भावनेतून उपवास केला तर देव प्रसन्न होतात, पण नियम मोडला तर देव रागावतात. म्हणून नियम पाळा आणि श्रद्धा ठेवा. या दिवशी केलेल्या उपवासाचे पुण्य अनंत गुणी असते. म्हणून स्त्रीने हा दिवस नक्की साजरा करावा. आपल्या मुलींनाही हा उपवास शिकवावा. पुढील पिढ्यांपर्यंत ही परंपरा पोहोचावी. आजकाल काही जणी म्हणतात आम्हाला उपवास नको, पण ही केवळ अंधश्रद्धा नाही. हा उपवास आहे आध्यात्मिक साधना. ही साधना स्त्रीला धैर्य देते, तिच्या अंतःकरणाला शुद्ध करते, तिच्या जीवनाला सामर्थ्य देते. म्हणून या उपवासाला कधीही नकार देऊ नका, तर आनंदाने स्वीकारा आणि पूर्ण भक्तिभावाने करा. या दिवशी देवाजवळ बसून ध्यान करा. ओम नमः शिवाय हा मंत्र जपा. शिव पार्वतीची कथा ऐका आणि रात्रभर जागरण करा. हे केल्याने तुमचा उपवास पूर्ण होईल आणि देवतेचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षतील. आता शेवटी पुन्हा एकदा सांगतो, उपवास करताना नियमांचे पालन करा. धान्य खाऊ नका, डाळी खाऊ नका, कांदा लसूण खाऊ नका, मांसाहार अजिबात खाऊ नका, दारू तंबाखू दूर ठेवा, वाणी मन शरीर शुद्ध ठेवा आणि श्रद्धेने देवाची पूजा करा. हा उपवास स्त्रीला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतो, पतीचे आयुष्य वाढवतो, संसारात सुख आणतो आणि जीवनात आनंद फुलवतो. म्हणून या उपवासाचे महत्त्व ओळखा आणि चुकूनही चुकीचे पदार्थ खाऊ नका. हा दिवस तुमच्या आयुष्यात दिव्यता घेऊन येईल. म्हणून उपवास निष्ठेने करा. माता पार्वतीचे आशीर्वाद नक्की मिळतील, महादेवही प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. मित्रांनो, हरतालिका उपवासाची खरी शोभा आहे श्रद्धा.
नियम पाळा, भक्ती ठेवा आणि हा उपवास फलदायी करा। आता या उपवासाचे फायदेही थोडक्यात जाणून घेऊया। हा उपवास स्त्रीच्या मनाला शांती देतो, तिच्या आत्मविश्वासात वाढ करतो, तिला संयम शिकवतो, तिच्या कुटुंबासाठी ती शक्ती मिळवते, पतीच्या आरोग्यासाठी हे व्रत वरदान आहे, मुलांच्या आयुष्यासाठीही हे पुण्यकारक असते। म्हणून या उपवासाला स्त्रीसाठी सर्वश्रेष्ठ व्रत म्हटले जाते। या दिवशी घरात आनंदी वातावरण ठेवा, कुटुंबासोबत पूजा करा, मुलींना कथांचा अर्थ समजावून सांगा आणि पुढच्या पिढ्यांना ही परंपरा जतन करून द्या। म्हणून या दिवशी चुकूनही अन्नाचे नियम मोडू नका, नाहीतर व्रत व्यर्थ ठरेल, देव रागावतील आणि उपवासाचे पुण्य मिळणार नाही। म्हणून उपवास पवित्रतेने करा, भक्तिभावाने करा, नियम पाळून करा, यामुळेच उपवास घडतो। लक्षात ठेवा, देवतेला नेहमी भक्ती महत्त्वाची असते, पण नियमांचे पालन भक्तीचा भाग आहे। म्हणून नियम मोडणे म्हणजे भक्तीचे नुकसान करणे। म्हणून शुद्ध सात्विक अन्न घ्या, निषिद्ध पदार्थ टाळा, प्रार्थना करा आणि व्रत यशस्वी करा। हा दिवस तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरेल, कारण माता पार्वती स्वतः तुमच्यावर प्रसन्न होतील आणि शंकरही तुमच्या संसाराला सुख देतील। दोन हलंत म्हणून हा दिवस आनंदाने साजरा करा। मित्रमैत्रिणींनाही या उपवासाबद्दल सांगा, जेणेकरून सर्वजण या व्रताचे महत्त्व जाणून घेतील आणि परंपरा जपतील। आजच्या धावपळीच्या काळात आपण बरेच नियम विसरतो, पण किमान या दिवशी तरी काटेकोर नियम पाळा, देव नक्की प्रसन्न होतील आणि तुमचे जीवन सुखमय होईल। म्हणून उपवास कधीही तोडू नका, चुकूनही चुकीचे अन्न खाऊ नका, धान्य नाही, डाळ नाही, कांदा लसूण नाही, मांसाहार नाही, हे 4 नियम नक्की लक्षात ठेवा। या दिवशी केलेला उपवास फळदायी ठरेल आणि जीवनात आनंद नांदेल। आज मी तुम्हाला सांगितले उपवासात काय टाळावे, हे जाणून तुम्ही योग्य पद्धतीने व्रत करू शकाल, त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल आणि पतीचे दीर्घायुष्य निश्चित होईल। आता या उपवासाचा शेवट करूया एका सुंदर प्रार्थनेने। हे माता पार्वती, आम्हाला अखंड सौभाग्य द्या, आमच्या पतीला दीर्घायुष्य द्या, आमच्या संसारात सुख शांती द्या आणि आमच्या जीवनात आनंद नांदो। अशी प्रार्थना केली की उपवास पूर्ण फळ देतो। म्हणून भक्तिभावाने प्रार्थना करा आणि नियमांचे पालन करा। मित्रांनो, लक्षात ठेवा, उपवास हा देवासाठी नसतो, तो आपल्या आत्म्यासाठी असतो, आपल्या मनाला शुद्ध करण्यासाठी असतो। त्यामुळे उपवास करताना श्रद्धा ठेवा आणि नियम पाळा, नाहीतर उपवासाचा हेतूच नष्ट होतो। म्हणूनच शास्त्र सांगते उपवास हा संयमाचा आणि श्रद्धेचा मार्ग आहे। संयम ठेवला तर देव प्रसन्न होतात, पण जर संयम सोडून चुकीचे अन्न घेतले तर उपवास भंग होतो। त्यामुळे उपवास करताना मन, शरीर आणि वाणी यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। हरतालिका तृतीया ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आहे स्त्रीच्या सामर्थ्याचे प्रतीक। माता पार्वतीने शंकरांसाठी जे तप केले तेच प्रत्येक स्त्री या दिवशी स्मरते आणि म्हणून ती दिवसभर उपाशी राहते, निर्जळ राहते, पण तिच्या मनात असते केवळ भक्तिभाव। तिच्या मनात असतो केवळ एकच संकल्प, माझा संसार सुखी राहो। म्हणून हा उपवास फक्त शरीराला त्रास देण्यासाठी नाही, तर तो आहे आत्म्याला जागृत करण्यासाठी। म्हणून या दिवशी प्रत्येक स्त्रीने शुद्ध राहावे, चुकूनही चुकीचे अन्न खाऊ नये, कारण जर उपवास अपूर्ण राहिला तर त्याचे पुण्य मिळत नाही। म्हणूनच नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे। आजच्या काळात बऱ्याच जणी म्हणतात, आम्हाला एवढे कठोर व्रत पाळता येत नाही, पण लक्षात ठेवा, देव भावनाच पाहतो। तुम्ही पूर्ण उपवास करू शकत नसाल तर किमान नियम मोडू नका। चुकूनही धान्य, डाळ, कांदा, लसूण, मांसाहार, दारू या गोष्टी खाऊ नका। फळाहार करा, दूध प्या, पण शुद्ध राहा, हीच खरी भक्ती आहे। हरतालिका तृतीयेच्या दिवशी केलेली पूजा अनंतगुणी पुण्य देते। या पूजेमुळे संसारात सौख्य नांदते, कुटुंबात ऐक्य राहते, पतीला दीर्घायुष्य मिळते
आणि स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होते. म्हणून या दिवशी प्रत्येक स्त्रीने उपवास करावा, नियमांचे पालन करावे, भक्तिभावाने पूजा करावी आणि देवाचे स्मरण करावे. लक्षात ठेवा, देवाला कधीही मोठे हवन, मोठ्या पूजा नको असतात. त्याला हवे असते तुमचे शुद्ध मन, आणि ते शुद्ध मन फक्त नियम पाळल्याने मिळते. म्हणूनच हरतालिका उपवासाच्या दिवशी शुद्ध सात्विक अन्न घ्या आणि चुकीचे पदार्थ टाळा. हीच खरी उपासनेची गुरु किल्ली आहे. आज या उपवासाचे महत्त्व जाणून घेतल्यामुळे तुम्ही नक्कीच हे नियम पाळाल आणि त्यामुळे तुम्हाला देवी पार्वतीचे आशीर्वाद मिळतील. तिच्या कृपेने तुमचे जीवन सुखी होईल, संसारात आनंद नांदेल आणि पतीला दीर्घायुष्य लाभेल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, हरतालिका उपवासात चुकूनही निषिद्ध पदार्थ खाऊ नका, नाहीतर उपवास व्यर्थ जाईल, देवी नाराज होतील आणि व्रताचे पुण्य नष्ट होईल. म्हणून उपवास निष्ठेने करा, नियम पाळा, देवाचे स्मरण करा आणि भक्तिभावाने पूजा करा. या उपवासामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल, संसारात सौख्य येईल आणि पतीला चिरंजीव आयुष्य लाभेल. हीच हरतालिका तृतीयेची खरी शक्ती आहे. म्हणून स्त्रियांनी हा उपवास श्रद्धेने करावा, हा दिवस आनंदाने साजरा करावा, भक्तिभावाने देवतेची प्रार्थना करावी आणि सात्विकतेने जीवन जगावे. हा उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणे नाही, तर तो आहे आत्मशुद्धीचा मार्ग, भक्तीचा मार्ग, संयमाचा मार्ग आणि सौभाग्याचा आशीर्वाद देणारा सुंदर व्रत.